नमस्कार मैत्रिणींनो. भगवान बुद्ध यांनी एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितलेली आहे. कुणाविषयीही राग जर मनात धरून ठेवला तर तो म्हणजे स्वतः विष पिऊन समोरचा माणूस मरण्याची वाट पाहण्यासारखा आहे. आणि आपण नेमकं हेच करत असतो, नाही का? कोणीतरी आपल्याला खूप वर्षापूर्वी दुखावलेलं असतं, त्रास दिलेला असतो आणि आपण त्या चीड संतापाचा आणि कडवटपणाचा विषारी प्याला रोज ओठांना लावत असतो. म्हणजे रोज त्या गोष्टीची आपण आठवण काढत असतो. आज 21 दिवसाच्या या मिरर वर्क हीलिंग चॅलेंजचा 13वा दिवस आहे. मागच्या 2 आठवड्यात आपण आपल्या जुन्या आणि मागे खेचणाऱ्या समजुतीमधून मुक्ती कशी मिळवायची हे पाहिलं. हा हलका आणि मोकळा वाटणारा अनुभव तुम्हाला कसा वाटत आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आज आपण त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्या मनाचा तो तुरुंग आपण कायमचा तोडणार आहोत, ज्याला आपण राग आणि सूड भावना म्हणतो. आज आपण शिकणार आहोत क्षमा करण्याची ताकद काय असते. मैत्रिणींनो, मला माहीत आहे की तुम्ही कदाचित मला असं म्हणाल की ती व्यक्ती माझ्याशी कसं वागली हे तुला माहीत नाहीये. तिने मला जो त्रास दिला त्यासाठी क्षमा ही गोष्ट असू शकत नाही. तुमचा हा राग, हा आक्रोश अगदी साहजिक आहे. पण एक गोष्ट समजून घ्या, क्षमा करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीनं जे केलं ते योग्य होतं असं म्हणणं नव्हे, तर क्षमा करणं म्हणजे स्वतःच्या सुटकेसाठी घेतलेला एक धाडसी निर्णय आहे. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला माफ करत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला एका मानसिक तुरुंगामध्ये डांबून ठेवता. एक आध्यात्मिक सत्य आज लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस त्या वेळेस त्याला उपलब्ध असलेल्या जाणीवेनुसार आणि ज्ञानानुसार जमेल तितकं चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतो. जी लोक इतरांना वाईट वागवतात त्यांना कदाचित त्यांच्या लहानपणी, त्यांच्या भूतकाळात स्वतःला खूप दुःख आणि वाईट वागणूक मिळालेली असते. ते फक्त स्वतःचं दुखावलेपण बाहेर फेकत असतात, त्यामुळे ते दुसऱ्यांना त्रास देतात. त्यामुळे जो काही तुमच्या आयुष्यात प्रसंग घडलेला असेल, असा जर काही घडला असेल तर तो प्रसंग फार पूर्वी संपून गेलेला आहे. मग अजून सुद्धा त्या जखमा उघड्या ठेवून तुम्ही स्वतःला इतकी कमी किंमत का देताय सांगा बरं. निवड आता तुमच्या हातात आहे. त्या भूतकाळामध्ये अडकून राहायचं की क्षमा करून एक नवीन समाधानी आणि परिपूर्ण आयुष्याकडे पाऊल टाकायचं हे तुम्हालाच ठरवायचं आहे. तर मग चला आजचं मिरर वर्क काय आहे हे जाणून घेऊया. आजचा सगळ्यात महत्त्वाचा धडा काय आहे हे माहीत आहे का? जेव्हा तुम्ही कोणाला क्षमा करता तेव्हा त्याला फोन करून किंवा समोर जाऊन सांगायची अजिबात गरज नाहीये. कारण क्षमा जी असते ती आपल्या हृदयातून येते आणि ती स्वतःच्या सुखशांतीसाठी असते. आणि म्हणूनच ही कृती आज आपल्याला आरशासमोर करायची आहे. चला तर मग आजचे मिरर वर्क करूया. आरशासमोर जा आणि स्वतःच्या डोळ्यामध्ये पहा आणि एक हलकंसं स्मितहास्य करा. आता ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळ्यात जास्त दुखावलं आहे त्या व्यक्तीचा आणि त्या प्रसंगाचा विचार करा. ती घटना आठवा. डोळे उघडून थेट आरशात पहा आणि ती व्यक्ती तुमच्या समोर आहे अशी इमॅजिन करा. आणि त्या व्यक्तीला ठामपणे असं सांगा की तू मला खूप दुखावलं आहेस. मला वाटलं होतं की मी या वेदनेतून कधीच बाहेर पडू शकणार नाही, पण आता मी ठरवलं आहे यापुढे मी या कटू भूतकाळामध्ये अडकून राहणार नाही. मी तुला क्षमा करण्यास तयार आहे आणि मी तुला क्षमा करते. मी तुला मुक्त करत आहे. तूही मुक्त आहेस आणि मीही मुक्त आहे. हे बोलताना कदाचित तुमचं मन तुम्हाला आतून विरोध करेल, तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण घाबरून जाऊ नका. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा की मी सर्व प्रतिकाराचा त्याग करण्यास तयार आहे. हे काम खरं तर एखादं कांदा सोलण्यासारखं आहे आणि हे एका दिवसात होणार नाही. रोज एक एक पापुद्रा सोलत आपल्याला आतपर्यंत पोहोचावं लागेल. म्हणूनच अशा सर्व व्यक्तींची यादी करा आणि ज्यांना तुम्हाला माफ करायचं आहे त्यांना रोज मिरर वर्कच्या माध्यमातून माफ करून टाका. आता मिरर वर्क नंतर तुम्हाला डायरीमध्ये काय लिहायचं आहे? तर मिरर वर्क नंतर एक शांत संगीत लावा, तुमची डायरी आणि पेन हातात घ्या. तुमच्या भूतकाळाची एक लहानशी सफर करा. अशा अनेक क्षुल्लक गोष्टी असतील ज्यांच्याबद्दल तुम्हाला स्वतःचाच राग येत असेल आणि ज्यासाठी तुम्ही अजून स्वतःला माफ केलेलं नाहीये, त्या सगळ्या गोष्टी डायरीत लिहून काढा. इतरांपेक्षा स्वतःला माफ करणं जास्त अवघड असतं, कारण आपण स्वतःकडून परफेक्शनची अपेक्षा करत असतो. पण आता स्वतःला वेठीस धरणं बंद करा.
ती यादी समोर ठेवून माझ्यासोबत या सकारात्मक स्वयंसूचना स्वतःसाठी म्हणा आणि डायरीत लिहून काढा. मी स्वतःला माफ करण्यास तयार आहे. हा नवा क्षण आहे. मी जुन्या सर्व गोष्टी सोडून देत आहे. मी जेव्हा स्वतःला क्षमा करते तेव्हा इतरांना क्षमा करणं मला खूप सहज आणि सोपं जातं. माझे विचार बदलतात तसे माझ्या भोवतीचं जगही बदलते. मी आज स्वतःला भूतकाळापासून मुक्तीची भेट देत आहे. माझ्या भूतकाळातील सर्व जखमा आता भरून निघत आहेत. मी वैश्विक शक्तीच्या सुरक्षा कवचामध्ये सुरक्षित आहे. आणि हे पूर्ण झाल्यानंतर तुमची डायरी बाजूला ठेवा आणि कुठेतरी घराबाहेर एखाद्या निसर्गाच्या छान ठिकाणी जा. एखाद्या बागेत जा, मोकळ्या मैदानात जा किंवा तुमच्या घराजवळ समुद्रकिनारा असेल तर तिथे जाऊन निसर्गाचा आणि त्या मोकळ्या हवेचा आनंद घ्या. तुम्हाला स्वतःमध्ये एक कमालीचा असं शांतपणा आणि हलकेपणा जाणवायला लागेल. मैत्रिणींनो, तुमचा आत्मसन्मान इतक्या उंच पातळीवर नेऊन ठेवा की तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदी प्रसंगांना स्थान असेल. चीड, संताप, वैरभाव आणि द्वेषामध्ये वेळ अजिबात फुकट घालवू नका. तुम्ही विश्वाला जे काही देता तेच तुमच्याकडे अनेक पटीने परत येत असतं. तुम्ही जेव्हा कोणाला मनापासून क्षमा करताना तेव्हा काही दिवसातच ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधेल. हा या हिलिंगचा चमत्कार आहे. तर आजच्या या 13व्या दिवसाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? आरशासमोर स्वतःची आणि इतरांची माफी मागताना तुमच्या मनावरचं ओझं हलकं झालं का? मला खाली कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्या कमेंट्स इतर मैत्रिणींनाही प्रेरित करतात. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या ज्या मैत्रिणी अजूनही भूतकाळात अडकून त्रास सहन करत आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, आपल्या या 21 दिवसांच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच या विषयावरची 21 दिवसाच्या मेडिटेशनची एक प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर ते मेडिटेशनसुद्धा तुम्ही नक्कीच करून पहा. स्वतःवर प्रेम करत राहा. स्वतःला मुक्त करा. पुन्हा भेटूया डे 14 मध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.